चला आपण जाऊया पुणे एकदा मैदानामध्ये एक महत्त्वाची लढत पाहायला मिळालेल्या पिंपरी या संघाने प्रथमतः नाणेफेकीचं फेकीचं कौल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे। 2 फलंदाज देखील मैदानावरती दाखल झालेले आहेत। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तिथे मैदानावरती छत्रपती इलेव्हन सासवड हा संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेलं चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील टीमने सजवलेलं आहे। पंच देखील मैदानावरती दाखल झालेले आहेत। अक्षय चांदकुडे सरांना आपण देखील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत। मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूला तिथे प्रवीण सर आपल्याला पाहायला मिळतील स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये। आणि आमच्या बरोबर तिथे पुणे एकदा जोडले जातील उत्कृष्ट समालोचक सूरज सर, सरांचं देखील स्वागत असेल। या सर। मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात आणि मोठी विकेट मिळाली आहे। 4 षटकांची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला या ठिकाणी वापरायचे आहेत। पहिल्या षटकाचा पॉवर प्ले असेल, एकच षटकाचा पॉवर प्ले असणार आहे, याची नोंद घ्या। पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळते आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। संदीप थोपटे आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अविनाश कुंभार अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सासवड टीमकडून त्यांचा खेळ मात्र नेहमी आपल्याला गव्हाच्या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळत असतो आणि तोच खेळ आता पुन्हा एकदा ठेवलाय। हा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवून दिलेला आहे। क्षेत्ररक्षक आहेत, मिसफील्ड करतायत, एकदा मिळते डबलचा प्रयत्न आताच्या बॉलवरती राहील आणि त्याचबरोबर आताच्या बॉलवरती एक सिंगल जी आहे ती पुन्हा एकदा मिळते। धावफलकावरती 5 धावा आहे। झेल मिस केलाय परंतु क्षेत्ररक्षण मिस होऊ देत नाहीयेत आणि तोच प्रयत्न आता पुन्हा एकदा ठेवण्याचं काम सासवड संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। श्री गणेश गिडलं पिंपरे खुर्द आणि त्यांच्या विरोधात छत्रपती इलेव्हन टीम सासवड हा संघ मात्र आज मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत। त्यानंतरचा बॉल अविरुद्ध दिशेने खेळायचा प्रयत्न, आताच्या बॉलवरती क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचतायत। आताच्या बॉलवरती एक सिंगल जी आहे ना ती मिळेल, डबलचा प्रयत्न राहील। त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे, पुढे जात पुन्हा एकदा फटका खेचायचा प्रयत्न आताच्या बॉलवरती होता। एक धाव जी आहे ती कंप्लीट होतीये। धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा पुढे जाईल आणि धावफलकावरती धावांचा आकडा या ठिकाणी आपण पाहूयात। 8 धावा धावफलकावरती, एका विकेटचं नुकसान आणि आता शेवटचा बॉल जो आहे तो मात्र उरलाय अवी कुंभार। स्ट्राइक वरती फलंदाज संदीप थोपटे, नॉन स्ट्राइकला आहेत भरत गायकवाड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। त्यानंतरचा बॉल पीडीसी लाईव्हच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांचे जोडले जात आहेत। वाईट बॉल खराब चेंडू या ठिकाणी आपण पाहूयात आणि त्या लाईव्हच्या माध्यमातून त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी आपण स्वागत करूयात।
त्यानंतरचा चेंडू मात्र पुन्हा एकदा आहे. हाही बॉल आक्रमक झाले आहेत फलंदाज. हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक आहेत. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. प्रीतम आप्पा आलेत मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. षटक आता मार्गस्थ करतील. अनुभव आहे कितपत टेनिस बॉल क्रिकेटचा. आणि आताच्या बॉलवरती मात्र एक सिंगल मिळाली आहे. ओमकार आणि भरत गायकवाड. ओमकार च्या पाठीमागच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ ओमकारचा पाहायला मिळाला आहे टीम दिवे 11 यांच्या विरोधात. अल्टीपल्टी बॉल सीमारेषेच्या दिशेने पाठवून दिलाय पॉइंट्सला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. बऱ्याच मीटरचं अंतर कव्हर करत मात्र संधी मिळाली होती धावचीची. आणि आताच्या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहूयात दोनही धावा मात्र कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 धावांच्या मदतीने पुन्हा पुढे जाते. धावफलकावरती धावांच्याकडे या ठिकाणी आपण पाहूयात. 12 धावा धावफलकावरती, 2 विकेटचं नुकसान. जबरदस्त मॅच. छत्रपती 11 टीम सासवड. पीटीसी लाईव्ह पुरंदर टेनिस क्रिकेट. आणि हा बॉल जबरदस्त होत आहे. चेंडू मात्र पुन्हा एकदा डॉट मिळालाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 विकेटचं नुकसान. 15 धावा धावफलकावरती. आणि आता षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक मार्गस्थ होते. आणि तिसऱ्या षटकासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. सोहन आलेले आहेत षटक इथे मार्गस्थ करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राइक वरती फलंदाज ओमकार. धावसंख्या आहे 15. 2 विकेटचं नुकसान. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. चला मॅच लावून खरा जास्तीचा वेळ नकोय आणि बऱ्याच मॅचेस कव्हर करायचे आहेत आपल्याला आजच्या दिवसभरामध्ये. त्याच्यामुळे आयोजन कमिटीचा निर्णय आहे की वेळेचं बंधन असेल प्रत्येक मॅचसाठी. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर टप्पा खा. चौकार. 4 रन. कवसला फटका खेळला आहे. चौकार मिळतोय. धावसंख्या 4 धावांच्या मदतीने 19 धावा. 2 विकेटचं नुकसान.
त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा सोहन मेमाने आलेत खरं तर बॉलिंग ट्रॅक वरती. आपला झोन अडवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला फटका खेळला आहे. लॉंग ऑन मध्ये आताच्या बॉलला पाठवलंय, क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि चांगली फिकी आताच्या बॉलवरती राहील. एक सिंगल मिळाली आहे. टीम श्री गणेश क्लब पिंपरे खुर्द 20 धावा, 2 विकेटचं नुकसान, 2.2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. रिवर्सचा प्रयत्न करतायत फलंदाज भरत गायकवाड. तो अनसक्सेसफुल होतोय आणि त्याच्यानंतर एकदा पुन्हा एकदा कमवतायत आपल्या संघासाठी लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल. हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाहगाची दहाड आणि पोहोचलाय पहाड. चेंडू आउट ऑफ द पार्क, सिक्सर. षटकार मिळतोय. बऱ्याच वेळ ज्या फटक्यांची आतुरता होती आपल्या संघासाठी तेच फटके आता खेळले जात आहेत. धावसंख्या पुढे जाते आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आता 27. धावा धावफलकावरती आहे. तर थोडंसं मागणं षटक किंवा आता ठरत चाललेलं आहे. गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सोहन मेमाने यांचं कमबॅक आपल्या संघासाठी गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न पुन्हा एकदा करतील. त्यानंतरचा बॉल, हाही बॉल हवेमध्ये जास्त वेळ राहिलाय. क्षेत्ररक्षक आले, डाऊन दी बॉल. अवी कुंभार चूक राहिलेली आहे, पुढे आलेत आणि आताचा बॉल बाउंड्री लाईन पार. मिळतील पुन्हा एकदा 4 चौकार. चौकार मिळतोय. बऱ्याच मीटरचं अंतर होतं आणि तो कव्हर करायचा होता, परंतु झेल घेण्यासाठीच अवी आले होते, परंतु लेट झालेत आणि यती चुकी राहील की अंदाज नव्हता. आताच्या बॉलचा 31 बनल्या, 2 विकेटचं नुकसान. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकाचा सोहन मेमाने. जवळपर्यंत आतापर्यंत 15 धावा जे खर्च करतायत 5 बॉल मध्ये सोहन. एक क्रॉस, पुन्हा लॉंग लेग क्लिअर करण्यासाठी अवी येतील. एक मिळाले आहे. आरामामध्ये दुसरी सुद्धा कंप्लीट होतीये. धावसंख्या मात्र 3 षटकांचा खेळ संपेल. ना तेरी ना बेरी धावफलकावरती डबल तेरी. 33 धावा धावफलकावरती, 2 विकेटचं नुकसान. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 33, 2 विकेटचं नुकसान. शेवटचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत निखिल. ही बॉल खराब चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल होता, व्हाईट बॉल राहिला. निखिल फडतरे जे की सर्वोत्तम ऑलराऊंडर खेळाडूंपैकी एक खेळाडू आहेत आणि ते आता बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. ही बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाठीमागच्या दिशेने गेलेला आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा एक सिंगल मिळतीये.
अरिबसचा प्रयत्न आताच्या बॉलवरती अपील पुन्हा एकदा केली जाते. हाई बॉल जबरदस्त राहील आणि त्याचबरोबर चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल मिळेल. 35 धाव फलकावरती 2 विकेटचं नुकसान. 4 षटकांची अगदी मॅच आहे. ओमकार आतापर्यंत 11 बॉल मध्ये 22 धावा ओमकारने देखील खेचल्यात. जबरदस्त बॅटिंग आणि त्याच्यानंतर ओमकारला थांबवण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. कॉट बिहाइंडची शिकार फलंदाज ओमकार बाद होतात. विकेट डाऊन धक्का बसलेला आहे. तिसरा श्री गणेश क्रिकेट पिंपरे खुर्द टीमला त्यांच्या विरोधात आहे छत्रपती 11 टीम सासवड. अजून 3 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. ज्ञानेश्वर आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ अजून या ठिकाणी उरला आहे. निखिल फडतरे आल्याबरोबरच आक्रमण चढवत आहेत आणि आताच्या बॉलला मुख्य कक्षेला मानवंदना देत सिक्सर खेचलाय. 6 धावा. 6च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 41 धावा धावफलकावरती आहेत. अजून 2 बॉलचा खेळ उरलाय. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्ञानेश्वर आल्याबरोबरच आक्रमण बनवत आहेत. त्यानंतरचा बॉल निखिल फडतरे कमबॅक करावा लागेल आपल्या टीमसाठी. गतीमध्ये परिवर्तन आताच्या बॉलवरती आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलाय. 1 धाव मिळते आताच्या बॉलवरती. धावसंख्या पुढे जाते. 42 बनल्या. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल किंबहुना आता या ठिकाणी बाकी आहे. पुन्हा एकदा विरुद्ध दिशेने खेळायचा प्रयत्न राहील. शेवटचा बॉल संधी मिळाली आहे धावचीतची आणि आता तिसऱ्या पंचांना विचारणा करतायत. धावचीतची संधी होती आणि तेच पाहूयात आता तिसऱ्या पंचांची मदत. नॉन स्ट्राईकच्या इष्टा पाहणार आहोत फिटिस लाईव्हच्या माध्यमातून. आतापर्यंत 42 बनल्या. जर धाव मिळाली तर 43 बनतील. जर नाही मिळाले तर 42 बनतील. आणि फलंदाज बाद आहेत. धावची स्वरूपात ती विकेट मिळाली आहे आणि त्याचबरोबर टोटल रन्स ऑन द बोर्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 42 बनले आहेत. पहिल्या डावामध्ये विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. टीम छत्रपती 11 सासवड संघाला 43 धावा बनवायच्यात.
मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात आणि गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतात. ज्ञानेश्वर या ठिकाणी पहिल्या षटकासाठी पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईकला प्रीतम अप्पा, ऑन स्ट्राईकला आहेत शुभम वायदंडे. विजयासाठी बनवायच्या 24 बॉल 43 धावांची आवश्यकता. टार्गेट आणि आव्हान मात्र बनलेलं आहे. पाठलाग मात्र करायचा आहे. पहिला बॉल मॅचला करूयात पुन्हा एकदा स्टार्ट. अजितदादा चषक 2026चा महासंग्राम. पहिला बॉल पुन्हा एकदा. पहिलाच बॉल पाठीमागच्या दिशेने पाहायला मिळालाय. गाही झालेली आहे आणि आता कव्हर नाहीये, चूक राहील. आताचा बॉल या ठिकाणी आपण पाहूयात. डॉट बॉल मिळतोय. अमितजी पवार यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. प्रीतम पंच्या लगातारच्या 3 षटकारांसाठी हे पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला तर डॉट आलाय. दुसरा बॉल पुन्हा एकदा अपील केलेली आहे पंचांकडे आणि हाही बॉल मात्र डॉट बॉलच येतोय. निर्धाव चेंडू सांगता आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा आहे. बॅक टू बॅकचे दोनही बॉल मात्र डॉट येत आहेत. जबरदस्त मॅच आहे. कोलवडप्याचा बॉल हवाई मार्गाने पाठवून देतील क्षेत्ररक्षक आहेत आताच्या बॉलवरती आणि त्याचबरोबर एक सिंगल जी आहे ती मिळते. जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल मिळेल आताच्या बॉलवरती. धावसंख्या 100 मदतीने पुन्हा पुढे जाईल आणि खातं उघडलं जात आहे खरं तर या टीमचं. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. याही बॉल सीमारेषेच्या टप्पा खात बाहेर जाईल. चौकार आलेला आहे आताच्या बॉलवरती आणि 4 रन मिळतील. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 5 धावा. हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल टिपतायत. फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळतील. विकेट आलेले आहे. शुभ वायदंडे मात्र बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का छत्रपती 11 टीमचा अस्वड संघासाठी. विकेट डाऊन. फलंदाज बाद. कुणाल येतील आता मैदानाच्या आतमध्ये. कुणाल जगताप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात. पुढे एकदा 5 आकड्यावरती धावसंख्या आहे. एका विकेटचं नुकसान जे की शुभम जिथे बाद झालेले आहेत. पुढे एकदा बादच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल हलक्या त्याने खेचला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आताच्या बॉलवरती आहे. एक सिंगल जी आहे ती मिळते पुन्हा एकदा. पहिल्या षटकाचा खेळ संपेल. धावसंख्या आहे 6. एका विकेटचं नुकसान. इक्वेशन आहे 18 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि गरज मात्र 37 धावांची. 18 बॉल 37 धावा विजयासाठी बनवायच्यात.
ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून देतील आता कुणाल. ब्लास्ट करतायत आताच्या बॉलवरती 6 धावा मिळतील. धावसंख्या 6च्या मदतीने पुन्हा पुढे जाते. 12 धावा धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग. पहिल्याच बॉलवरती आक्रमक होत आहेत. बॉल अँड ट्रॅकवरती गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. दिलीप आलेत. धावसंख्या पुढे या ठिकाणी आपण पाहूयात. 12 धावा धावफलकावरती आहेत. कुणाल इथे आक्रमण करतायत. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. याही बॉलला जाऊ दिलं जाईल आहे. वाईट बॉल या ठिकाणी आपण पाहूयात. खराब चेंडू आहे. मार्गस्थ करताय दिलीप. इथे वाईट बॉल मिळालाय. कुणाल याही वेळी ब्लास्ट करतील. खोलवर टप्प्याचा बॉल हवाई मार्गाने सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. 19 धावा धावफलकावरती आहे. 16 बॉल विजयासाठी आता 24 धावांची आवश्यकता. 16 चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 चेंडू 24 ची गरज. याही बॉलला गुल करतील आणि बॅक टू बॅकचा अफलातून स्ट्रोक आणि सिक्सर मिळाला आहे. 25 बनले आहेत. आता 15 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. जबरदस्त बॅटिंग. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. स्वीप केलाय. याही वेळी तिसरा बॉल लगातारचा सीमारेषेच्या बाहेर. लगातारचा तिसऱ्या बॉलवरती षटकार. अगदी 4 षटकार मारलेले आहेत लगातारचे. 4ही बॉलवरती. 31 बनलेला आहे. 14 बॉल. आता 12 धावांची आवश्यकता आहे. कुणाल आलेत. आल्याबरोबरच आक्रमक राहिलेत. 4 बॉल 4 षटकार. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. कुणाल याही वेळी पाठवून देतील. परंतु आता फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत. झेल होतोय फलंदाज. बाद होतील. विकेट आलेले आहे आणि आता इक्वेशन पुन्हा एकदा पलटतंय. 13 बॉल 12 धावांची आवश्यकता. 31 बनल्या. 2 विकेटचं नुकसान. 13 चेंडू 12 धावांची आवश्यकता. निखिल येतील आता मैदानाच्या आतमध्ये. निखिल फडतरे.
निखिल आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आल्याबरोबरच याही बॉलला जाऊ दिलं जातंय. डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2चा खेळ संपेल. धावसंख्या आहे 31. 2 विकेटचं नुकसान. 12 बॉल आणि आता विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. पाच पुढे एकदा महत्वाची बनते आणि आता इक्वेशन कशा प्रकारे ते कॅल्क्युलेशन गरजेचं असेल आपल्या टीमसाठी. आणि आता षटक क्रमांक 3 साठी आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. केतन आलेले आहेत आता बॉलिंग ट्रॅकवरती. त्यानंतरचा बॉल प्रीतम आप्पा. या बॉलला जाऊ दिलं जातंय. अपील केलेले आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहूया डॉट बॉल मिळतोय. केतन इथे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. डॉट बॉल मिळालेला आहे. 11 बॉल विजयासाठी पुन्हा एकदा 12 धावांची आवश्यकता. महत्वपूर्ण मॅच, कारण की एक मॅच पाठीमागची दोनही संघ जिंकलेले आहेत. हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक आहेत ओमकार, झेल टिपतील फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. प्रीतम आप्पांचा खेळ संपवलेला आहे. विकेट मिळाली आहे. तिसरा धक्का छत्रपती 11 टीम सासवड. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय आणि आता नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सौरभ रामदासी मैदानाच्या आतमध्ये येतील. दहा चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 12ची गरज. ऑन स्ट्राईकला सौरभ रामदासी. आणि आताचा बॉल मात्र या ठिकाणी कळवलेला आहे. 9 मिळालेला आहे आणि 9+ सीमा पार मिळत आहेत रन. 4 9+. चौकार 5 धावा मिळतील आताच्या बॉलवरती. धावसंख्या पुढे जाते 36 बनल्यात आणि पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल. 10 बॉल विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 7ची गरज. रिव्हर्स खेळलेले आहेत आणि सक्सेसफुल करून दाखवत असताना सौरभ रामदास यांचा तो इरादा अगदी स्पष्ट होतोय. 40 बनल्यात. अजून 3 धावांची आवश्यकता 9 चेंडूंमध्ये. 9 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. आक्रमण राहिलेलं आहे आताच्या बॉलवरती आणि त्याचबरोबर थांबलेत. या स्वतःचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल मिळतोय. इक्वेशन बदलतंय. 8 बॉल विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. 8 बॉल आणि 3ची गरज.
दिशा दिलेली आहे. आताच्या बॉलला जबरदस्त झेल राहिलाय. सौरभ रामदासी मात्र बाद होतील आणि विकेट. चौथा धक्का बसलाय. 40 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकाचा बाकी आहे. 7 बॉल विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज. हर्षल आलेत आता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आहेत केतन. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल. ही बॉल जबरदस्त राहील आणि मॅच पुन्हा एकदा बदलते. शेवटच्या षटकापर्यंत मॅच पोहोचते. 6 बॉल विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. शेवटचे 3 बॉलवरती एकही धाव आलेली नाहीये. चांगली गोलंदाजी राहिली आहे केतन यांच्याकडून आणि आता 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. भरत गायकवाड येत आहेत. निखिल आहेत ऑन स्ट्राईकला. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता छत्रपती 11 टीम सासवड संघासाठी. आताचा बॉल अपील केली जाते पंचांकडे आणि जबरदस्त बॉल आहे. चेंडू अगदी या ठिकाणी आपण पाहूयात. पुन्हा एकदा डॉट बॉल मिळाला आहे. 5 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. लगातारचे 4ही बॉल आलेत आतापर्यंत. एकही धाव आलेलीच नाहीये. 5 बॉल 3 धावांची आवश्यकता. निखिल रिवर्सचा प्रयत्न राहील आणि मॅचची करतायत समाप्ती. चेंडू सीमा पार. मिळतायत रन 4. चौकार टीम छत्रपती 11 सासवड इथे मॅच जिंकलेले आहे. चला पुढच्या मॅचचा अपडेट्स कळवा. पुढच्या मॅचच्या बॉल टाका सासवड संघ. चला चेंडू टाका दादा. विनंती आहे केसनन टीम विनंती आहे की चेंडू टाका. आयोजन कमिटीचा कॉल आहे. चेंडू टाका भैया. बॉल घ्या. जशी पुढची मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल. मायक्रोफोनवरती जोडले जातोय रांजणगाव सांडसचा बुलंद आवाज. परशुरामजी राक्षे सर. या सर आपलं स्वागत आहे.